सर्वांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. आज आपला चौथा दिवस आहे स्वादिष्टान्न चक्र ध्यानाचा. आणि काल एक प्रश्न विचारला होता, की हात जेव्हा आपण असे उपडे ठेवले मांडीवर, तेव्हा काय घडलं? तर बऱ्याच जणांनी अनुभव लिहिलेले आहेत. पण अनुभव लिहिताना एक महत्वाचं लक्षात ठेवा, जो प्रश्न विचारलाय ना, त्याचं उत्तर आधी देत चला आणि मग तुम्हाला बाकीचं काय लिहायचंय ते लिहित चला. कारण प्रश्न विचारण्यामागं असं कारण असतं, की तुम्हाला कुठपर्यंत ऊर्जा पोहोचत आहे. तुम्हाला कितपर्यंत जाणीव होत आहे. आणि त्या आधारावर मग दुसऱ्या गोष्टी मला सांगता येतात. तर काल बऱ्याच जणांनी लिहिलेलं आहे. तर असं लिहिलं तर मलाही कळेल, की काय तुमच्यापर्यंत ऊर्जा करत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, की आता वातावरणात ऊर्जा खूप अमेझिंग, खूप चांगली येत आहे. आणि अजून जुलैमध्ये तर भरपूर काही वेगळ्या-वेगळ्या ऊर्जा येणार आहेत. आणि आपलं हे चक्राध्ययन जुलैपर्यंत आहे. बघा तुम्ही आपण एक आठवड्याला एक करतोय आणि शनिवार, रविवार आता ब्रेक असणार आहे. मागच्या वेळेला मूलाधाराला शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस मिळाले. त्यात आपण 1 दिवस ध्यान केलं. तसं आता रविवारी सुद्धा पौर्णिमा आहे. आज सुद्धा निर्जला एकादशी आहे. तर निर्जला एकादशीचं सुद्धा खूप महत्व आहे. पाणी प्यायचं नसतं अजिबात आज. एकही थेंब पाणी पीत नाहीत. आता तुम्हाला किती कंट्रोल होणार नाही एवढं शक्य नाहीये. कारण बघा मुसलमान लोकात रोजामध्ये पाणी पण पित नाहीत. अजिबात पाणी पित नाहीत. त्यांना सवय असते. आपल्याला सवय नसते. तर काही हरकत नाहीये. जेवढं जमतंय तेवढं करू शकता. कमी पाणी पिऊ शकता. पण तसं ध्यान पॉवरफुल असल्यामुळं न करता मला असं वाटतं भरपूर पाणी प्या. कारण आपण काही करत नाही नेहमी. जे करत असतील त्यांनी बघा. तर आता निर्जला म्हणजे जलाशी संबंधित आहे. आता आपलं जलचक्र ध्यान सुरू आहे, स्वादिष्टान चक्र ध्यान. तर यामध्ये पाण्याचं खूप महत्व आहे. आता मी काल ह्याचा अनुभव वाचत होते शेवटी टाकलेला. तो काही वाचून झाला नाही. 12 वाजता झोपले मी आणि आता बघा 4 वाजता उठले. तर 4च तास झोप. परवा परवा पण तसंच झालं. 4च तास झोप मिळाली. पण दिवसभर फ्रेश वाटतं. दिवसभर सुद्धा झोपायला वेळ मिळत नाही. खूप काय चालू असतं आणि मग एकदा झोपलं की खूप झोप येते. झोप खूप येणार आहे, कारण शरीरात प्रोसेस घडायच्या आहेत. काहींना ध्यान करताना सुद्धा झोप येते. याचा अर्थ शरीर थकलेलं असतं. शरीरामध्ये प्रोसेस घडायची असते. त्यामुळे तुम्हाला मी काय बोलतीये काही कळत नसतं. तर हे पण होणं हरकत नसतं. जे घडायचं आहे ते घडून द्यावं ध्यानामध्ये. पण हे ध्यान तसं नाहीये. या ध्यानामध्ये तसं न करता कंट्रोल केला पाहिजे तुम्ही. कारण या ध्यानानंतर जास्त प्रोसेस होणारच आहेत. मी सांगते तुम्हाला जर नीट व्यवस्थित सगळ्या अफर्मेशन जर तुम्ही ऐकल्या आणि उठून बसून जर ध्यान केलं तुम्ही, हे अफर्मेशन ऐकणं खूप महत्वाचं आहे यात. माइंडफुलनेस मेडिटेशन हे ते आहे हे. माइंडफुलनेस. मनाचा एका ठिकाणी आपण फोकस लावतो आणि नुसता फोकस लावत नाही. जे व्हिज्युअलायझेशन तंत्र शिकलेलं आहे आपण, आयुष्यामधलंच अत्याधुनिक शास्त्र. तर ते पण इथे लावायचं आहे. जसं तुम्ही पाणी व्हिज्युअलाइज करताय, रंग व्हिज्युअलाइज करताय, तसं मी जे काही म्हणतीये, स्वादिष्टान चक्र सुद्धा व्हिज्युअलाइज करायचं आहे. जे काय म्हणतीये ते व्हिज्युअलाइज जर तुम्ही केलं, त्याच्या भावना निर्माण केल्या. कारण स्वादिष्टान चक्र हे भावनांशी निर्मित आहे, क्रिएटिव्हिटीशी निर्मित आहे. या भावना खूप खूप महत्वाच्या आहेत. इच्छा, वासना यांच्याशी निगडीत आहे हे. त्यामुळं हे जर तुम्ही क्रिएट केलं, जे ऐकताय ते, भावनायुक्त फीलिंग्ज निर्माण केले, इमोशन्स निर्माण केले, व्हिज्युअलाइज केले, तर ध्यानानंतर जर तुम्ही झोपला, तर मला नाही वाटत 10 ते 11च्या आत तुम्ही उठाल. इतक्या सुंदर प्रोसेस शरीरात चालू असतात.
आणि तेवढा वेळ काढला पाहिजे, तेवढ्या संसारातनं वेळ काढला पाहिजे. आधी सगळं तयारी करून ठेवा. डब्बे वगैरे तयार करून ठेवा, कामं करून ठेवा आणि जे अलभ्य मिळत आहे, अलभ्य आहे, अतिशय अलभ्य मिळत आहे. कारण ऊर्जा खूप छान आहे आणि ज्या ऊर्जा येत आहेत त्याच आपण तशा पद्धतीने ग्रहण करत आहोत, तशा पद्धतीने. जर आता काल तुम्हाला थोडंसं शैव पंथातलं टाकलं मी, तर आपल्याला माहिती आहे की मार्ग कुठले आहेत. राजमार्ग आहे, ध्यानमार्ग आहे. हे जसे मार्ग आहेत तसे त्या पंथांमधल्या सुद्धा शैव पंथ, शैव परंपरा हे थोडंसं जरी बघितलं तुम्ही, तरी तुमच्या लक्षात येणार आहे की आपल्यामध्ये सगळ्यात महान गोष्टींचा संगम आपण करत आहोत. आणि टेक्निक्स, तंत्र, तंत्र म्हणजे काय? तंत्र म्हणजेच प्रक्रिया आणि ह्या तंत्राचा सुद्धा आपण वापर करत आहोत. तर हे थोडंसं लक्षात घ्यायचं आहे सगळ्यांनी. हे जर मी काय आता ग्रुपवर पोस्ट केले ते वाचा तुम्ही. कारण आपल्याला काय मिळतंय हे सुद्धा समजण्याची पात्रता आपली झाली पाहिजे. आणि ती पात्रता झाली तर अजून जास्त चांगले इफेक्ट येणार आहेत. तर ते पण वाचा तुम्ही. कारण आपल्याला आपल्या ह्याला शिवसर्वोदय शास्त्र आपण हे बघा नंबर 1 आपलं आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1 सगळ्यांनी केला पाहिजे. आता ती वेळ संपली तो होऊन गेला. आता यावर्षी होणारही नाही माहिती नाही. हे सगळं ऊर्जा ठरवते. आता उद्या रविवारी अ, शिवसर्वोदय शास्त्र भाग पिरॅमिडमध्ये मी कॅन्सल केला होता. मी म्हटलं 4-5च लोकं आहेत. मला नाही घ्यायचा. पण ते हट्टच करायला लागले. म्हणे तुम्ही मागच्या ह्याला नाही का 3 लोकांचा घेतला का 4? पण ते पुण्यातले होते ना आणि हे सगळे लांबून-लांबून येणार आहेत. नवीन आहेत. त्यांना फारसं काही माहिती नाही आपल्याबद्दल आणि त्यांना यायचंच आहे. काय थोडंफार जे ऐकलं असेल त्याच्यावरूनच यायचं आहे. हट्ट धरून बसले ते. मग एक मॅडम म्हटल्या, "मी तर रिझर्व्हेशन केलंय." मग परत म्हटलं, "ठीक आहे बाबा रिझर्व्हेशन कॅन्सल करू का?" म्हटल्यावर मी म्हटलं, "नाही मी घेते." तर शिवसर्वोदय शास्त्र भाग रविवारी 28 तारखेला होतोय आणि लांबून येतात ती लोकं. तर आपलं आयुष्य बदलाचं शास्त्र भाग नंबर 1 आहे. ते केलंच पाहिजे सगळ्यांनी. पण हे महत्वाचं कारण त्याच्यावरच सगळं आयुष्य आहे. त्याच्यावरच सगळं ब्रह्मांड उत्पन्न झालेलं आहे. आणि आता जे हे शैव पंथातलं थोडं-थोडं इंट्रोड्यूस करायला लागलेली आहे. कारण आपण हे घेणार आहोत वाचायला श्रावण महिन्यात शिवसूत्र. शिवसूत्र वाचायला घेणार आहोत. बघा हे इतकं महान पुस्तक आहे आणि वेळ येत नव्हती. काय तुम्हाला काय-काय सांगितलं पाहिजे कुंडलिनी योग, अष्टांग योग. तर आपण प्राणायामाच्या निमित्ताने थोडं घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये शिवसूत्रांमध्ये काय लिहिलंय वरतीच बघा काय लिहिलंय. स्थूल, सूक्ष्म, पर व परात्पर. म्हणजे यात सगळं नाही वाचन होणार एवढा मोठा ग्रंथ आहे. थोडं-थोडं. स्थूल, सूक्ष्म, पर व परात्पर उच्चतम पातळीवरील या उच्चतम पातळीवर आपण काम करत आहोत आणि ह्याच्यामधलं हे डॉक्टर जोशी यांचं आहे. डॉक्टर केशव जोशी म्हणून यांनी लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये आहे शिवसूत्र. शिवसूत्र कोणी सांगितली? जसं आपण शिवसर्वोदय शास्त्र शिकलो. शिवसर्वोदय शास्त्रामध्ये 395 श्लोक आहेत. ते शिवानी पार्वतीला सांगितले आहेत. आयुष्यातील सर्व सिद्धी मिळण्यासाठी. आता हे सुद्धा शिवानी त्या काश्मीरमधल्या शालिमार बाग आहे. त्याच्या मागं त्या शालिमार बाग पाहिली आहे का तुम्ही? बघा, आम्ही पाहिली आहे. त्याच्या मागं महादेव पर्वत आहे. तिथे ते राहायचे ऋषी ते 9व्या शतकात. आणि त्यांना दृष्टांत रूपाने शिवानी ही सूत्र सांगितली. बहुतेक 77 का किती लिहिलेत बघा. तर ही सूत्र शैवपंथ म्हणून कारण काश्मीरमधनं हा शैवपंथ उदयास आला आणि जास्तीत जास्त हा महाराष्ट्रात उदयास आला. महाराष्ट्रात याचा प्रसार झाला. ती जी शिवाची सूत्र होती. ओशोंनी सुद्धा अलीकडे त्याच्यावर प्रवचन केलेली आहेत. 9व्या शतकानंतर ते जे ऋषी होते त्यांनी लिहिली. त्याच्यानंतर भरपूर शिवसूत्रांचा प्रसार झाला. महाराष्ट्रात जास्त झाला आणि मग त्यामुळं ओशोंनी सुद्धा त्याच्यावर भाष्य केलेले आहेत. तर शिवसूत्र मी बहुतेक ओशोंचं सुद्धा घेतलंय आणि हे सुद्धा घेतलेलं आहे. तर हे सगळं काही थोडंफार
थोडंफार जसं अष्टांग योग आणि कुंडलिनी योग आता घेतलाय, तसं थोडंफार हे घेण्याची पात्रता तुमच्यात यायला लागली. आणि ही जी पात्रता आहे ती अनुभवावरून दिसत आहे, की तुम्हाला आता सूक्ष्म काही गोष्टी कळायला लागल्यात. तुम्हाला आता ऊर्जा स्तरावर काय घडतंय ते कळायला लागले. तुम्हाला आता ऊर्जा कळायला लागलीये. की मला ऊर्जा आली, ऊर्जेने गोल-गोल फिरवलं, स्पंदनं निर्माण त्या तळहातावर केली. तळहाताचा सेंटर काहीतरी खेचून घेऊ लागत होता. गरम झाला होता, जोड झाला होता, मुंग्या आल्या होत्या. हे तुम्हाला आता कळायला लागलेलं आहे. आणि या कळण्याचा अर्थ आहे की तुमची चेतना थोडी वाढलेली आहे. ग्रुपवर काय लिहित आहे ते मात्र वाचण्याची चेतना अजून वाढलीच नाहीये काही जणांची. काही जण अजून ह्याच्यातच असतात, अवेअरनेसमध्ये नसतात. तर ही जी चेतना वाढलेली दिसतीये आता चक्रा ध्यानातून, त्यामुळं मला वाटलं आता अष्टांग योग, कुंडलिनी योग घेऊ आणि हे शिवसूत्र घेऊ. ज्या थोड्याफार लोकांना ही स्पंदनं जाणवतायत, कळतायत, चेतना वाढलेली आहे, त्या लोकांमार्फत इतरांमध्ये सुद्धा ही वाढ होणार आहे. ग्रुप एनर्जीद्वारे किंवा जे साधक अनुभव लिहित आहेत, ते इतरांनी आणि सगळ्यांनी जर बारकाईने वाचले म्हणून मी वाचत असते. रात्र 12 झाली तरी वाचत असते मी. फक्त आता त्या मॅडमचा वाचलं होतं त्याच्या आणि मग हे वाचायचेत अनुभव, मनन करायचंय, चिंतन करायचंय. मी काय लिहिलंय ते पण वाचायचंय, स्किप करायचं नाहीये. कारण ह्या सगळ्या ऊर्जा ज्यावेळेला आपण वाचतो, त्यावेळेला आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. खूप रहस्य ब्रह्मांडात उलगडत चालली आहे. जसं क्वांटम एन्टँगलमेंट. आता कालचं एक उदाहरण जर घेतलं, तर एक व्हिडिओ माझ्या समोर आला क्वांटम याचा मेकॅनिक्सचा, क्वांटम फिजिक्सचा. आणि तो व्हिडिओ आला तो मराठीतला आहे. मराठीत फारसं काम जास्त कोणी करत नाहीये. मी जे इथे सांगतेय, मी जे तुमच्यासाठी घेतेय, मराठीतनं असं फारसं कोणी घेत नाहीये. लक्षात घ्या. हिंदी, इंग्लिशमध्ये भरपूर प्रसार, भरपूर व्हिडिओ येतायत. पण मराठीमध्ये फारसं नाही आणि तुम्ही इथे उत्तम चाललेलं असून तुम्ही काही साथ देत नाहीये. त्या व्हिडिओला लाईक, शेअर करून पुढे जाण्याची. तेवढी सुद्धा तुम्हाला एक क्षणभर सुद्धा वेळ नाहीये. त्या व्हिडिओला लाईक करणं, काहीतरी कमेंट मारणं, शेअर तर जाऊ द्यात. शेअर होईल तुम्ही कमेंट डेली लाईक, पण हे होत नाही. मराठीत हे होत नाहीये. तर हे जे आहे तो जो व्हिडिओ मराठीत नव्हता, क्वांटम मेकॅनिक्स. आणि बस मी 1च मिनिटं वाचला कारण मला वेळ नव्हता. माझी कामं चालली होती दुसरी. आणि मग हे मी पोस्ट केला आपल्या सनातन ग्रुपवर आणि सनातन ग्रुपवर आणि डिस्कशन ग्रुपवर पोस्ट केला. तर सनातन ग्रुप आणि डिस्कशन ग्रुपवर भराभरा, भराभरा काही आलं. मॅडम मी हा आत्ताच बघितला, मॅडम मी हे आत्ताच बघतीये, हा माझ्यापुढे आत्ताच आला म्हणजे आणि मी कालच बघितला. हो, 4-5 लोकांनी तरी असं टाकलं. तर हे का होतं? हे क्वांटम एन्टँगलमेंट आहे. हे समजून घ्या थोडंसं आज. आणि हे क्वांटम एन्टँगल म्हणजे काय? तर तुम्हाला सांगितलं, एक सफरचंद जर कापलं आणि एक कॅनडाला तुकडा पाठवला, एक यूएसएला पाठवला आणि एक इथे ठेवला. मी एकावर शाई ओतली, तर त्यांना त्या दोघांना सुद्धा तेच सगळं पोहोचणार आहे. भले तिथे निळा रंग दिसणार नाही. भले आपल्या इथल्या सफरचंदाच्या तुकड्यावर दिसेल, पण तिथे तेच होणार आहे. म्हणजे जगामध्ये जे काही कनेक्टेड होतं ते एकदा कनेक्टेड असलं, की जगामध्ये कुठंही विभाजन झालेलं असू दे. एकमेकांना ते ट्रान्सफर करत असतात. तसंच आपण बसलोय इथे. तुम्ही कुठे नाशिकला आहात, तुम्ही कुठे सातारला आहात, कुठं सांगलीला असाल, कुठंही. आपण आता एकत्र आलोय. आता शिवसरोदयशास्त्र शिकायला पण तुम्ही पिरॅमिडमध्ये येता. काय महत्व आहे? तेच तर महत्व आहे. तुम्ही ज्या वेळेला तिथे येता, त्यावेळेला एक कॉम्बिनेशन होतं ग्रुपचं. दोघी-तिघी आल्या, दोघी-तिघींचं तेच होतं. 5 आल्या, 5चं होतं. मी पण असतेच तुमच्याबरोबर आणि हे एकत्र येतो ज्यावेळेला आपण पिरॅमिडला, त्यावेळेला आपल्यामध्ये ज्या वेव्हज तयार होतात,
मग आपण तिथून गेल्यावर सुद्धा कनेक्टेड राहतो. आणि मी तुम्हाला एक शिकवते अलीकडे, की पिरामिडला कनेक्टेड राहा, पिरामिडला कनेक्टेड राहा. जे काही आपण करतो ध्यानातून पिरामिडला आधी कनेक्ट होतो, तसं प्रत्येक ध्यानातून तुम्ही केलं पाहिजे. दरवेळेला सांगणार आहे का हे? दरवेळेला सांगणं शक्य नाहीये. कारण पिरामिड हा आपला ऊर्जा स्तोत्र आहे. जे काही मी म्हणतेय, की ग्रुप एनर्जी, जी काही एझोटेरिक सपोर्ट आहे, तो पिरामिडकडनं येतोय, लक्षात घ्या. दुसरीकडनं कुठून येत नाहीये. पिरॅमिड मध्ये या सगळ्या दैवी ऊर्जा येतात आणि तिथून आपण कनेक्टेड असल्यामुळं आपलं, म्हणून तिथे येणं नंबर 2 कोर्स ठेवलाय. शिवसर्वोदय शास्त्र भाग 1 हा नंबर 2 आहे. पण केलं तर पुढे. नुसतं तिथे आलंय, शिकले आणि नंतर काही केलेलं नाहीये. आणि आपले हे आणखीन सुंदर सुंदर पहाटेचे कार्यक्रम कोणी करत नाही. त्यांना या ऊर्जा मिळत नाहीये. तुम्ही ग्रुपमध्ये बघा, तुम्हाला माहिती आहे अशी कितीतरी लोकं आलेले आहेत शिवसर्वोदय शास्त्रात, पण पहाटे आपल्याबरोबर नसतात. ध्यानाला नसतात. त्यामुळे हे नाही त्यांना लाभणार. भले 10 वेळा पिरॅमिडला येऊ देत. पिरॅमिडला आलं तर ध्यान करण्याचं जेवढं महत्व आहे, तसं ध्यान एकत्र इथे ग्रुपमध्ये माझ्याबरोबर करणं पण फार महत्वाचं आहे. तर या ह्याच्यामध्ये काय होतं, की सतत ट्रान्सफर चालू असतं. तर समजा वैशाली एक आहे मॅडम, त्या काही आपल्यातल्या नाहीयेत, त्या दुसरीकडच्या आहेत. पण त्यांना कधीतरी उगवावसं वाटतं, पर्टिक्युलरली चक्रा ध्यानला, पर्टिक्युलरली काही असं. पण त्यांना थोडंसं आपलं मिळतं कनेक्शनचं आधीचं असल्यामुळे मी पण हो म्हटलं या. मग आता सुषमा आले मॅडम घ्या. मला जी समोर नावं दिसतायत ते बघा. सुषमा आले मॅडम आहेत आपल्या ग्रुपमध्ये, की दुपारच्याही ग्रुपचे कार्यक्रम अटेंड करतायत, ज्ञानही ग्रहण करतायत, पहाटेला सुद्धा असतात, सगळे कार्यक्रम करतायत. तर आता सुषमा आले मॅडम आणि माझं ट्रान्सफर सतत चालू आहे, सतत. तुम्हाला दिसत नाहीये. भले ते काही ध्यानात होतं असं काही नाही, सतत. कुठेही त्या काम करत असतील, त्यांच्या मनात काही विचार आला, तर माझ्या मनात पटकन येतो. मला जर असं वाटलं, सुषमा मॅडमला बोलावं हे, तर त्यांचा आपणहून फोन येतो किंवा त्यांना जर गरज वाटली, तर माझा आपणहून फोन जातो. मग हे उदाहरण काल आहे ना, सगळेजण म्हटले, "मॅडम आत्ताच आमच्या पुढे हा व्हिडिओला." कसं काय असं होतं सांगा बरं? मी काय ते बघत नव्हते? तो विषयच मी बघत नव्हते. तरी येऊन टपकला लगेच धाडकन. तसं सगळ्यांच्या ह्याच्यापुढे धाडकन का आला? तर त्याचं महत्व मी इकडे जे ग्रुपवर चक्रा ध्यानावर पोस्ट करत होते, शैव पंथातलं, ते वाचायचंय जरा. कारण या महान तत्व, महान टेक्निक्स तुम्हाला सगळे मिळतायत. तर मी डिस्कशन ग्रुपवर प्रश्न टाकला, की तुम्ही हा जो व्हिडिओ बघत आहात, ते तुम्हाला मिळत आहे की नाही? त्याचं काही उत्तर अजून आलेलं नाहीये. कोणी बघितलं, नाही बघितलं किंवा काय विचारच केला नाही. तर हे जे त्या व्हिडिओत काही आहे क्वांटम एन्टँगलमेंट असेल, म्हणजे जे काही सुषमा मॅडम आणि माझ्या सतत ट्रान्सफर होतो आहे, सतत, सतत, सतत. जाणीव होत नाही. समजा माझ्याकडनं त्यांना जे काही जातंय त्यांना जाणीव होत नाहीये. सगळ्याच गोष्टी जाणीव होतील असं नाही. आणि त्यांच्याकडनं माझ्याकडं काय ट्रान्सफर होतं हे मला पण जाणवत नाहीये. एवढी आपली चेतना नाहीये अजून वाढलेली. वाढत चाललीये, चेतना वाढत चालली. पण सतत हे ट्रान्सफर आहे, सतत देवाण-घेवाण, देवाण-घेवाण, देवाण-घेवाण. केव्हा? इन ब्रॅकेट केव्हा? जर आपण ते जे काही थॉट्स आहेत आपल्या, आपल्या ज्या भावना आहेत, त्या एका विषयावर एकाच वेळेला फोकस होत असतील तर. म्हणून हे कार्यक्रम. मग या कार्यक्रम म्हणा किंवा ध्यान म्हणा, यात काय होतंय आपण करतोय, माझं जे वाक्य आहे व्हिडिओतलं, ते तुम्ही त्याच वेळेला सगळेजण ऐकताय. एकच वाक्य ऐकताय. त्याच वेळेला ऐकताय. याचा अर्थ तुम्ही जर विचार केला त्या वाक्याचा आणि त्या वाक्याचे इमोशन्स आणि भावना आणल्या, तर तुमच्या सगळ्यांच्या ट्रान्सफर ऊर्जा सुरू होतात. लक्षात घ्या, खूप मोठ्या गोष्टी आपल्याकडं घडवून आणतीये ऊर्जा, क्रिएशन्स करतीये. आणि मग ह्या विचार आणि भावनांना एकाच वेळेला जेव्हा आपण करतोय, त्यावेळेला आपल्या ऊर्जा ट्रान्सफर होतायत. म्हणजे संपूर्ण जो कोणी नवीन माणूस आहे, नवीन साधक आहे, त्यांनाही आपण वर ओढून घेतो. म्हणून जास्त नवीन नाही ठेवायचे ग्रुपला. थोडेफार ठीक आहे.
मग आता काही वगळतात. काहींना मी काढून टाकलं तुम्ही बघितलं. त्यांनी माझं डोकं खाल्लं 2-3 लोकांनी त्याच्यातल्या. मला घ्या, मला घ्या. बघितलं तुम्ही एक ग्रुपवर 2-3 पर्सनल. नाही घ्याच, नाही घ्याच. पण हे फिल्टर मी नाही लावलेले. ही ऊर्जा लावतीये लक्षात घ्या. मी जे काही म्हणते 3 दिवस झालं पाहिजे ते मला शास्त्र माहितीये म्हणून. नाही झालं 3 दिवस तर काय होणार आहे मला माहितीये. पण बाकीचं जे काही फिल्टर आहे, की कोणी अनुभवच लिहीत नाही, कोणाचा पिरियडच येतोय, त्यांना ऊर्जा बाजूला सारतीये. या ऊर्जा आपल्याला ज्या नको असतात, त्या आपोआप आपल्यापासून बाजूला होतात. मग आपण एकदा हायर फ्रिक्वेन्सीत राहिलो की आणि जे आपल्याला आवश्यक आहे, जे गरजेचं आहे, तेच आपल्या जवळ येतं. मग एका मॅडमचा पिरियड झाला. काल मेसेज आला, "मला जॉइन करून घ्या." मी अनुभव टाकलेले आहेत. माझं 3 दिवस मूलाधार झालेला आहे. मला माहिती होतं. मी म्हटलं, "तुमचा पिरियड कधी संपलाय सांगा." मला माहिती होतं त्यांना ऊर्जेने बाजूला टाकलेलं आहे. हे सुद्धा मला जाणवतं कोणाला कशामुळे बाजूला टाकलेलं आहे. आणि मग त्या म्हणे माझा रविवारी संपला. मग म्हटलं, "रविवारी संपला ना, आत्ता तुम्ही म्हणताय?" मग त्यांनी मला एक व्हिडिओ टाकला. मला म्हणे, "मी या व्हिडिओवरून स्वादिष्टान चक्रा ध्यान करत होते." कारण मी गावाला होते. मग गावाला होते रेंज नसते, नेटवर्क नसतं. म्हटलं, "गो ऑन कंटिन्यू विथ दॅट ओन्ली." कुठलेही एवढे व्हिडिओ आहेत चक्रा ध्यानाचे मला तुम्ही दाखवा. हे बघा मॅडम आपल्यासारखा हा. कोणीही दाखवावं. म्हणजे इथे जे क्रिएशन्स होतंय, ते अद्भुत क्रिएशन्स होते. आणि क्रिएशन्स करताना जे प्रिन्सिपल वापरले, जे म्युझिक वापरले म्हणून आज सगळ्यांसाठी प्रश्न आहे, की कुठल्याही म्युझिक जे काही आहे, नंतर कलर थेरपीचं आहे, तुम्हाला वीणा आवडतीये, ह्या म्युझिकला तुम्ही थांबवा. त्यावेळेला आवाज बंद करून टाका. 2 गोष्टी आज प्रयोग करायच्या. कारण हे प्रयोग करण्यामुळे तुमची चेतना अजून वाढणार आहे. म्युझिकला थांबवून टाकायचं, आवाज कमी करून टाकायचं. नाहीतर दुसऱ्या रूममध्ये जाऊन ध्यान करायचं. आणि मग तेवढ्याच ह्यानी आपण मग्न होतोय का ध्यानामध्ये, आनंद मिळतोय का? कारण स्वादिष्टान चक्र हे आनंद क्रिएशन्स आहे. आनंदात राहणार आहे. कंटेंट फीलिंग मस्त मी कंटेंट आहे. मला ना याच्या इच्छा, ना याच्या वासना, ना काही कसल्या डिझायर. हे जर वाटत असेल, तर ते स्वादिष्टान चक्र बॅलन्स आहे. आणि ह्या स्वादिष्टान चक्राला आपल्याला जर बॅलन्स आपण आता करतोय, तर आनंद समाधानात आपण त्यावेळी तरी, त्या दिवसाला तरी मस्त राहिलं पाहिजे. कारण हेच स्वादिष्टान आनंद समाधान क्रिएट करणार आहे. मग हे म्युझिक थांबल्यावर काय होतं आपण तेवढ्याच आनंदाने, तेवढ्याच ह्यानी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. मग इथे काय होतंय ते मी सांगेन. आणि दुसरी गोष्ट करायची आहे, की डोळे उघडायचे. उघडा, काही हरकत नाहीये. 3 दिवस झालेलं आहे स्वादिष्टान चक्रध्यान. त्यामुळे डोळे उघडा आणि डोळे उघडल्यानंतर काय बदल होतायत ते सांगायचं. बदलांना टिपायचं. मग शिकत जाल. तर या 2 गोष्टी आज प्रश्न करायचे. तर इथे त्यांना म्हटलं, त्यांना ऊर्जेने गाळलेलं होतं. म्हणून म्हटलं, "नाही, तुम्ही त्या त्या पण अशाच कधीतरी आपल्या चांगल्या कार्यक्रमांना उगवतात. तर पिरियड आला तर करू नका, प्रतारणा करू नका. कारण अनुभव न लिहिलेल्यांनी मला बरीच कारणं सांगितली. मी म्हटलं अनुभव शुक्रवार, शनिवार दिला होता. रविवार लिहिलेले जागे व्हा. गाळून टाकणार आहे रविवारी लिहिलेले. खूप जणांचे उशीर आले. नेहमी त्याच जणांचं होतं तसं. हे बदलायचंय तुम्हाला. या वेळेला जी वेळ दिली ती पाळायची आहे. तयार ठेवायचं त्याला काही कॉपी पेस्ट 5 मिनिटं पण नाही लागत लिहायला. आणि कॉपी करून वाक्य लिहूच नका. जो कॉपी करून ती वाक्य ठेवेल त्याला काही मिळणार नाही. स्वतः टाइप करा. स्वतः टाइप करा. स्वतःच्या शब्दात करा. तर हे क्वांटम एन्टँगलमेंट लक्षात ठेवायचे. म्हणजे सतत सुषमा मॅडम अन् माझ्यात ट्रान्सफर होत आहे, जर आम्ही एक विचार करत असू तर. जर आम्ही एका
विषयावर फोकस करत असू तर, इमोशन्स भावना निर्माण करत असू तर, म्हणून हे ग्रुप कार्यक्रम सुरू झालेत. सध्या सगळे ग्रुपमध्ये येतायत. कारण ही ग्रुप एनर्जी जास्त ग्रो होतीये ब्रह्मांडात. जिथे-जिथे ग्रुप काम करतंय आणि 40-42 हा ऑप्टिमम आकडा आहे सगळ्यात. 100-150 ह्याही पेक्षा आणि आपला आकडा त्याच्या जवळपासच असतो. अतिशय ऑप्टिमम लेव्हलला आपण काम करत आहोत. तर चला, आता आज मी काही वेगळ्या सूचना देणार आहेत. मला सांगायचं होतं, हे वेगळं चाललं ऊर्जेकडनं. मला सांगायचं होतं आज, की स्वादिष्टान चक्र जगातलं कुठं आहे? पेरू देशामध्ये तितिका लेक काही आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. ते तर आपल्याला काही माहिती नाही. लोकं जातायत. ट्रॅव्हलिंग हे स्पिरिच्युअल टुरिझम वाढलंय. जगामध्ये स्पिरिच्युअलिटीचा खूप फास्ट प्रोग्रेस चाललाय. इंडियामध्ये त्या मानाने कमी होत चाललाय. म्हणजे कमी होत चालला नाही, कमी आहे त्या मानाने. ठीक आहे, इंडियात कधी नंतर वाढेल. मग ह्यामध्ये लोक स्पिरिच्युअल टुरिझम करतात. खास या चक्रांच्या स्थळावर जाऊन काही दिवस ध्यान करतायत. त्या ऊर्जा प्राप्त करायला. मग पेरू देशात जाऊन त्या तितिका लेक पुढे बसायचं का आपल्या या पिरॅमिडला बसायचं? पिरॅमिडला लेक नाहीये का मागं? दिलंय ना सगळं ऊर्जेने अप्रतिम. सागाची झाडं, एवढा सुंदर लेक तुमच्यासाठी दिलाय. किती वेळ काढता तुम्ही तिथे यायला? आणि आपल्या भारताचं कुठं आहे स्वादिष्टान चक्र? तर आपलं पुष्कर राजस्थानमधलं. कोण-कोण जाऊन आले टाका. माझं आपल्या अधिक मासात जाणं झालेलं आहे लक्षात घ्या, पुष्कर लेकला. आणि इतकं सुंदर त्या पुष्कर लेकला मी ध्यान केलेलं आहे आणि इतके सुंदर त्या ध्यानाचे रिझल्ट्स आलेले आहेत. बाकी जाऊ देत कर्मकांड काय केली ते. आणि त्यावेळेला ध्यानामध्ये मला असं वाटलं, की अरेच्चा हे सगळं आपण भोगलंय पूर्वी कधीतरी आणि मला परत पण यायचं आहे. तर अधिक मासात घडलं ते पुष्करले. हे असं सगळं ऊर्जेने घडवून आणलंय तुम्हाला माहितीये. माझे ट्रॅव्हल कुठं-कुठं झाले तुम्हाला माहितीये आणि कुठल्या-कुठल्या वेळेला झाले तेही माहितीये. म्हणजे ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला सांगितल्या, काही नवीन लोकांना माहिती नाहीये. बरोबर जगातले लोकं ज्या वेळेला त्या ऊर्जा तिथे उदयास येत होत्या, उदय होत होत्या, त्या वेळेला मी तिथे गेलेली आहे जगात सुद्धा. आपोआप ऊर्जेने मला त्यावेळेला बोलवून घेतलेलं कंबोडिया बघा, कंबोडियाचं महत्त्व. आता तर मी विसरून गेले काय-काय घडलं. पण त्या ऊर्जा तिथे जागृत होत होत्या कंबोडियाला. त्यावेळेला मी जाऊन तिथे तिथे ध्यान केलंय. म्हणजे ऊर्जेनी माझं कॉन्ट्रिब्युशन त्या ऊर्जा उदयास सुद्धा करून घेतलेलं ऊर्जांचा उदय करण्यासाठी सुद्धा माझी आहुती तिथे पडलेली आहे. आणि त्या ऊर्जांना कनेक्ट करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला मी सांगितले बसा ध्यानाला, बसा ध्यानाला. तर तसं या रविवारी पौर्णिमा आहे आणि मला खूप असं वाटत होतं, की आपलं हे जे चक्र ध्यान आहे, त्यावेळेला पौर्णिमा ध्यानाचं रविवारी घ्यायचे. तर यावेळेला घेऊयात आपण. पण माझं प्रोग्राम ठरलं तिथे जाऊन राहायचा पिरॅमिडला. कारण सातारला जायचंय शुक्रवारी. मी म्हटलं सातारला शुक्रवारी गेलं, की येता-येता तिथेच राहू. 2 दिवस तिथेच राहू. आणि एकीकडनं ही पण इच्छा होती, नाही आता हे चक्रा ध्यानवाल्यांचं पौर्णिमेला पण घेऊ. आणि मग तिथे राहिलं असतं तर लोकांना कसं गाडीतनं आणणार? मग त्यांनी माझा कॅन्सल केलेला प्रोग्राम सुद्धा तो आता परत ठरलाय. माहिती नाही मग रविवारी ध्यान हे सुद्धा आपलं लाभ्य असेल. कारण रविवारी पौर्णिमा आहे आणि मग पौर्णिमेचं सुद्धा आपण ध्यान करण्याची गरज आहे. 3-3:30ला पौर्णिमा सुरू होतीये रविवारी. आणि मग बघा कसं काय करून घेतीये ऊर्जा. मग माझ्या लक्षात आलं कदाचित ते पण आहे. आता ऊर्जा ज्या येतात ते खूप अमेझिंग सुरू झाल्यात आणि तुम्हाला सांगते जुलैपासून खूप स्पिरिच्युअलिटीच्या ऊर्जा येणार आहेत. लोकं सगळं विसरू लागणार आहेत. आता जसं लोकं नोकऱ्या सोडून ध्यानधारणा करायला लागलेत, या गोष्टी शिकायला लागलेत, ज्ञान वाढवायला लागले, तसं जुलैपासून अजून सगळ्या झपाट्याने या ऊर्जा मानव जातीला संसारातनं उठवून लक्षात घ्या शब्द काय वापरतेय मी. संसारातनं उठवून अध्यात्माकडे जोडणार आहेत. संसारातून उठून याचा अर्थ सांसारिक दुःख निर्माण करून. सांसारिक दुःख खूप वाढणार आहे. त्याचबरोबर लोकं ध्यानास लागणार आहेत
अध्यात्मच लागणार आहे. कारण दुःख आल्याशिवाय आपण अशा गोष्टींकडे वळत नाही. चांगलं समजून कोणी टिकत नाही. दुःख आल्याशिवाय मग जे काही आजार घडणार आहेत, जे काही कोरोनासारखं घडणार आहे, त्याचा पूर्ण अजेंडा या अध्यात्माला, ज्ञानग्रहणाला लागणार आहे. नंतर ज्ञानार्जन एवढंच अर्थार्जन राहणार आहे हळू-हळू. दुसरं कुठलंही टास्क राहणार नाही. ज्ञान एकमेकांना देणे यातूनच अर्थार्जन होणार आहे. आणि आपण बघतोय वेव्ह कशी चालू आहे. YouTubeवर सगळे म्हणतायत जी करा, जी करा. आमचा रिसर्च आवडत असेल, आमचा कार्यक्रम आवडत असेल, तर ते बिनधास्त मागतायत. त्यांनी काही संस्था उभारल्या नाहीयेत. ते सरळ आपल्या पर्सनल नंबरवर देणग्या मागतायत. म्हणजे खरं हे अलाउड नाहीये. जर तुम्हाला लोकांचा पैसा घ्यायचा असेल, तर संस्था निर्माण करून, रजिस्टर करून तिथे पैसे घ्यावे लागतात. कारण त्याचे नियम आहेत. मग ते पैसे तुम्ही समाजासाठीच वापरायचे असतात. मग इथे हे जे काही म्हणतायत पर्सनल ह्याला पैसे येत आहेत समाजाकडून, ते कशासाठी वापरतायत? ते स्वतःसाठी वापरतायत. पण हा ट्रेंडच आता होणार आहे. कारण हे अर्थार्जनच होणार आहे. इन्फॉर्मेशन, ज्ञान एकमेकांना देणं हे अर्थार्जन राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी या ज्या पुढे येणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्या आधीपासून तयारी करायच्या आहेत. आता जुलै महिन्यामध्ये सुद्धा भरपूर ज्या ऊर्जा येत आहेत, त्याची पण आपल्याला काही तयारी करायची आहे. आणि सुदैवाने पाठ थोपटून घ्या. सुदैवाने म्हणजे त्या ऊर्जेचे आपल्याला ग्रॅटिट्यूड. सुदैवाने आपले चक्राध्ययन ऊर्जेमध्ये त्या जुलैमध्ये सुद्धा होत आहे. जुलै महिन्यामध्ये खूप अमेझिंग ऊर्जा येत आहेत. ते डॉक्टर गौरहरींचा व्हिडिओ बघा काल थोडासा जरा बघितला, तर त्यांनी ते जुलै महिन्याच्या काही तारखा दिल्या. ते मी अजून नीट ऐकलं नाहीये. पण त्याच्यामध्ये ते भरपूर काही ॲस्ट्रोलॉजिकल घटना घडतायत. मी एकच बघितलं आपलं चक्रध्यान त्यावेळेला आज्ञाचक्र ध्यान आणि सहस्त्राचक्र ध्यान होणार आहे. म्हणजे या सगळ्या ऊर्जा आपण टॅप करणार आहोत लक्षात घ्या. जगामध्ये लोकं जे बसून ठरवून ध्यान करणार आहेत, तिथे हे आधीच ठरलेलं आहे. तिथे हे आधीच चॉक आउट झालेलं आहे. कोणीतरी ते काढा त्यांचे पॉइंट्स. म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे बघता येईल आणि हे आधीच आपल्याकडनं चॉक आउट करून आपल्याला इथे करून घेणार आहे. म्हणजे किती आपल्याला ऊर्जा देते ती माऊली किती आपल्यावर वर्षाव करत आहे. काहीही माहिती नसताना हात धरून, ओढून त्या वेळेला ते करून घेते. चक्रधारी असंच लॉन्च झालं अचानक माहिती आहे तुम्हाला. तर या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चला ध्यान करूयात. नुसतं ध्यान करून उपयोग नाही. या गोष्टी समजून घेणं मी तर म्हणते ध्यानापेक्षा या गोष्टी समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. कारण ज्ञान वर्ग आहे ना हा शीघ्र प्रगती देतो. ज्ञान वर्गात धाडकन तुम्ही डेस्टिनेशन गाठता. हे खूप स्पीड पाथ आहे हा. त्यामुळं हे ऐकून घेणं, समजून घेणं महत्वाचं आहे. तर आपल्याला करायचंय स्वादिष्टांची पासून थोडी वर.
ही नकारात्मक लक्षण दाखवते, प्रतिनिधित्व करते आणि म्हणूनच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झालेला सुद्धा या चक्राच्या परिस्थितीनुसार, आरोग्यानुसार ठरवला जातो. या चक्राचं तत्व आहे वॉटर, पाणी. म्हणून मग आपण वरुण मुद्रा करायची आहे. मग पाण्याचं काय काय फंक्शन असतं शरीरात? पाण्याचे रिलेटेड ब्लड असतं, फ्लूइड असतं, सॅलिव्हा असतो, लाळ असते तोंडातील, किडनी असते, लिव्हर आणि ग्लँड्स यांचं आरोग्य या चक्राच्या परिस्थितीनुसार ठरवतो. आणि म्हणूनच आपण आज या चक्राला भरभक्कम करणार आहोत, ओपन करणार आहोत. यातले ब्लॉकेजेस काढून टाकणार आहोत ध्यान करण्यामुळे. या चक्रावरचं ध्यान करताना आपण अनेक थेरपी वापरणार आहोत. वॉटर थेरपी वापरणार आहोत, कलर थेरपी वापरणार आहोत, मुद्रा थेरपी वापरणार आहोत, साऊंड थेरपी वापरणार आहोत. या चक्राचा बीजमंत्र आहे वाम. आणि मी जेव्हा जेव्हा म्हणेल तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या पाठोपाठ पण म्हणायचं आहे. अरे आपल्याला चला तर चला आपली कुबेर मुद्रा करायची आहे सगळ्यांनी. व्हिज्युअलायझेशनची मुद्रा. व्हिज्युअलाइज करायचं आहे मलमूत्र विसर्जन, मलमूत्राचा प्रमाण, स्वादिष्टान चक्र जे बॅलन्स ठेवते, किडनीचं फंक्शन बॅलन्स होत आहे. ते सर्व व्यवस्थित होत आहे. ज्यांना ज्यांना किडनीचे, गर्भाशयाचे काही समस्या आहेत, त्यांचं स्वादिष्टान हे अंडर ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे जास्तीत जास्त काम स्वादिष्टान चक्रावर त्यांनी करायचं आहे. तर आता आपला फोकस संपूर्ण त्या अवयवांवर आहे. स्वादिष्टान जलतत्व म्हणजे रक्त. किडनी म्हणजे रक्त फिल्टर करत असते. तर हे रक्त, रज, शरीरातला रज हा स्वादिष्टान चक्र निर्माण करत असतो. तर हा रज बॅलन्स होत आहे. रक्त आपलं शुद्ध होत आहे. सर्व हार्मोन्स सिक्रीशन बॅलन्स होत आहे. आता संपूर्ण किडनी, लिव्हर आजूबाजूला खाली चक्राच्या थोडस खाली आणि चक्राच्या थोडस वर हात ठेवायचा आहे त्या प्रदेशात. पेंबीच्या खाली हात, लिंगाच्या जवळ, साधारण लिंगाच्या वरती डावा हात ठेवा तिथे. आणि एक भावना निर्माण करायच्या आहेत. इथून सर्व ऊर्जा येथील सर्व अवयवांना सुदृढ करत आहे, सक्षम करत आहे. त्याच्या सर्व कार्यांना बॅलन्स करत आहेत. लाळ आणि पाचक रस स्वादिष्टानच निर्माण करत आहे.
बॅलन्स निर्माण करत आहे. लाळ, पाचक रस. त्यामुळे आपले पचन व्यवस्थित होत आहे. ज्यांना लाळ जास्त निर्माण होतीये ना, त्यांचं बॅलन्सिंग चाललंय. त्यांच्या पचन क्षमता वाढवणं चाललंय. खूप सुंदर रिझल्ट्स येत आहेत. तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन मला पोस्ट करत जा. म्हणजे इतर जे वाचतील त्यांना सुद्धा ते होईल. जर अगदी सुंदर मन लावून वाचलं सगळ्यांनी, तर हे सगळ्यांना घडणार आहे. वेळ द्या वाचन करण्यास. लाळ, पाचक रस, बॅलन्स होत आहेत. आपल्यातील मनमिळाऊपणा, प्रेमळपणा वृद्धिंगत होत आहे. हे काही अनुभव येत आहेत का बघा? प्रेमळपणा वाढतोय का? मनमिळाऊपणा वाढतोय का? बारीक ऑब्झर्वेशन टिपायचे आहेत आपले. काय काय होतंय दिवसभरातून? कल्पकता वाढीस लागली आहे. आपल्या शरीरातील रजधातू बॅलन्स होत आहे. आता तळपायाच्या जवळ जे घोट्याजवळ स्नायू आहेत, त्यातील वंगण बॅलन्स होते. नजर, फोकस, नजर म्हणजे आतल्या आत डोळे झाकलेली नजर. फोकस त्या घोट्यांच्या स्नायूंवर चक्र गोलाकार फिरून वंगण निर्माण करत आहे. तिथे पुरेसं वंगण सर्व ठिकाणचं निर्माण होतंय. जातं दळलंय ना? जातं दळतंय की नाही? स्पंदन चालू आहेत की नाही गोल-गोल? चक्र फिरतंय की नाही आत? जाणू नाही तर न जाणू ते फिरतच आहे लक्षात घ्या. त्याचं कार्यच ते आहे. प्रत्येक चक्राचं कार्यच ते आहे. चहूबाजूकडनं ऊर्जा घेणं, अशुद्ध, दूषित, वापरलेली ऊर्जा अँटी क्लॉकवाईज फिरून फेकून देणं. मग ज्यांना हे अनुभव येतायत, चक्र विरुद्ध फिरतंय, अँटी क्लॉकवाईज फिरतंय, चक्र क्लॉकवाईज फिरतंय, चक्र पुढं-मागं फिरतंय, चक्र डाव्या-उजव्या बाजूला फिरतंय. स्पंदनांचे सुद्धा प्रकार लक्षात यायला लागलेत तुमच्या. सुंदर घडत आहे. तर हे जातं दळलं जातंय लक्षात घ्या. जातं रगडतंय, बाहेर फेकतंय. जातं वैश्विक एनर्जी खेचतंय. तर हे सगळं वंगण घोट्यामध्ये आपण बॅलन्स केलंय निर्माण करून सुंदर घोट्यांचं फंक्शनिंग आता सदैव राहणार आहे. हळू-हळू गुडघ्यांकडे फोकस आणायचा आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे आहे. ती माऊली करूनच घेत असते आपोआप. हे काल काही जणांनी अनुभवलं. आपोआप गुडघ्यावरून हात फिरवते माऊली याचा अर्थ ती काय काय घडवते गुडघ्यात. लक्षात घ्या नुसतं सोपं नाहीये ते. तिला कळतं कुठं काय काय आहे, काय काय कुठे कुठं केलं पाहिजे. कुठल्या जन्माची घाण कुठं साचली आहे. तिला माहिती असतं ती सफाई करत असते. दोन्ही हात गुडघ्यावरून क्लॉकवाईज फिरवा, आधी अँटी क्लॉकवाईज फिरवा. चक्र जर नाही कळत तर विरुद्ध दिशेने फिरवा हात तळहात. तळहात गुडघ्यांवर गोलाकार फिरवा. गुडघ्यातली सगळी निगेटिव्ह ऊर्जा, वापरलेली ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, जन्मानुजन्म साठवलेल्या भावना, विचार सगळे बाहेर पडत आहेत. आता क्लॉकवाईज फिरवा.
गुडघ्यातील वंगण निर्माण होत आहे. स्वादिष्टान चक्र आपलं बॅलन्स होत आहे. पूर्णपणे गुडघ्यातील वंगण बॅलन्स करत आहे. आपले गुडघे सक्षम करत आहे. हाडातील दोष बाहेर टाकत आहे. मूलाधार स्वादिष्टान चक्राला मदत करत आहे. हाडे ठणठणीत होत आहे. रज धातू ठणठणीत बॅलन्स होत आहे. वंगण बॅलन्स होत आहे. हिप जॉईंटला करा. हिप जॉईंटला दोन्ही हात लावा. हिप जॉईंटचं करून घ्यायचं आहे. कोपरांचं करून घ्यायचं आहे. खांद्यांचं करून घ्यायचं आहे. करून घ्या तुमचं तुम्ही. मंत्र फक्त ऐका आणि जॉईंट्सवर वंगण निर्माण करून घ्या. बॅलन्स करून घ्या. वम वंगन बॅलन्स. वम वंगन बॅलन्स. वंगन बॅलन्स होत आहे. प्रत्येक जॉईंट्स मधलं वंगण बॅलन्स होत आहे. स्नायू सक्षम झाले आहेत. लवचिक झाले आहेत. फ्लेक्झिबिलिटी वाढत आहे. तन्यता, आर्द्रता शरीरातील बॅलन्स राहत आहे.